जय शिवराय मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतीविषयक तुम्हाला उपयोगी पडेल अशा विषयांवरती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि माहिती घेत असताना सीलिंग ऍक्टच्या संदर्भात नवीन आलेला कायदा, देवस्थान जमिनीच्या संदर्भातला ड्राफ्ट याच्याबद्दल माहिती घेतली। आणि ही माहिती घेतल्यानंतर सीलिंग जमिनीच्या कायद्याच्या एका व्हिडिओवरती कमेंट करण्यात आली की मंत्र्याकडे संत्र्याकडे 500-700 एकर जमीन आहेत, त्यांच्या जमिनी काढल्या जात नाहीत आणि गोरगरिबाच्या जमिनी काढून दिल्या, सीलिंग ऍक्ट वगैरे वगैरे वगैरे। मग राज्यामध्ये अशा स्वतःकडे जमीन ठेवण्यासाठीच्या काही मर्यादा आहेत का? एका व्यक्तीला जास्तीत जास्त किती जमीन ठेवता येते? मग हे लोक जे काही 500 एकर 400 एकर 700 एकर ऊस वगैरे सांगतात, मग त्यांच्याकडे एवढे जमिनी असतात का? आणि याच अनुषंगाने, याच प्रश्नाच्या अनुषंगाने एक सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना माहीत पडावी अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये स्वतःकडे किती शेतजमीन ठेवता येते, महाराष्ट्रामध्ये असलेला शेतजमीन कमाल धारणा कायदा 1961 नेमका काय, याच्या अंतर्गत एका शेतकऱ्याला किती जमीन 18 एकर ठेवता येते, 20 एकर ठेवता येते, 36 ठेवता येते, 54 ठेवता येते? कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळी उत्तर सांगितली जातात। कोणी म्हणतं 20 एकर ठेवता येते, कोणी म्हणतं 35 एकर ठेवता येते, कोणी म्हणतं 56 एकर ठेवता येते। मग नेमकी किती एकर ठेवता येते याचं उत्तर आणि त्या व्यक्तीकडे असलेली अधिकची जमीन काय केली जाते, ती कुणाला दिली जाते, याच्या संदर्भातील काय काय तरतुदीत या आज आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलंय की जमिनीचा जो काही असमतोल आहे, गरीबाकडे कमी किंवा गरीबाकडे नाही आणि ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्याकडे खूपच जास्त आहे, या सर्व कुठला जे बिघडलेला एक समतोल आहे तो कुठेतरी व्यवस्थित करण्यासाठी, भूमिहीनांना जमिनी देण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह चालावा हे करण्यासाठी ज्यांच्याकडे जास्त जमिनी त्यांच्या जमिनी काढून भूमिहीन लाभार्थ्यांना देणं, माजी सैनिकांना देणं, प्रकल्प बाधितांना देणं, अशा प्रकारे या कायद्याच्या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे। आणि महत्वाचा असा हा एक सरकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र शेतजमीन कमाल मर्यादा, ज्याला आपण सीलिंग ऍक्ट असं म्हणतो, अधिनियम 1961, महाराष्ट्र ऍग्रीकल्चर लँड सीलिंग ऑन होल्डिंग ऍक्ट 1961 हा कायदा या ठिकाणी अंमलात आणण्यात आलेला आहे। आता हा कायदा असाच अंमलात आला का? तर नाही, त्याच्यासाठी खूप सारा अभ्यास करून त्याच्यातल्या काही तरतुदी, लूप होल वगैरे वगैरे सर्व काढून या ठिकाणी हे कायदा अंमलात आणण्यात आलेला आहे। आता जमीन धारण्याची मर्यादा काय, एक व्यक्ती आपल्या नावावरती किती जमीन ठेवू शकतो, हा एक महत्वाचा असा प्रश्न आहे। आता याच्यामध्ये काय आहे की तो जसं मी सुरुवातीला सांगितलं तशी प्रश्नाची उत्तरही वेगवेगळी येतात। कारण याच्यामध्ये बागायत क्षेत्र, हंगामी बागायत, एक पीक सिंचन जमीन, कोरडवाहू जमीन, अशा वेगवेगळ्या जमिनी आणि वेगवेगळ्या जमिनीनुसार वेगवेगळी धारणा त्या ठिकाणी ठेवता येते। जर एखाद्या व्यक्तीकडे पूर्ण बागायत, बारमाही बागायत जर जमीन असेल तर अशी 18 एकर जमीन एका व्यक्तीच्या नावावरती जास्तीत जास्त राज्यामध्ये ठेवता येते, या शेतजमीन कमाल धारणा कायदा 1961च्या अंतर्गत। याच्यानंतर हंगामी बागायत जमीन असेल तर ती 27 एकर पर्यंत ठेवता येते आणि एक पीक सिंचन जमीन असेल तर ती 36 एकर पर्यंत आणि याच्याही वर कोरडवाहू जमीन जर असेल तर ती 54 एकर पर्यंत। म्हणजे राज्यामध्ये एका शेतकऱ्याच्या नावावरती जास्तीत जास्त 54 एकर जमिनीची मर्यादा आहे। आता हे बरेच जण म्हणतील मग 200, 300, 750 या जमिनी कोणाच्या तरी नावावरती केलेल्या जमिनी असतील। एका व्यक्तीच्या नावावरती 54 एकर पर्यंत कोरडवाहू क्षेत्र ठेवण्याची मर्यादा आहे। 54 एकर, 36 एकर, 27 एकर, 18 एकर। त्याच्यामुळे तुम्ही जर कोणाला विचारलं तर तुम्हाला तेच उत्तर दिलं जातं, 20 एकर, 25 एकर, 35 एकर, 55 एकर। कारण याच्या अंतर्गत बागायत आणि जिरायत हा वेगळा आहे। बागायत 18 एकर, हंगामी बागायत 27 एकर, एक पीक सिंचन जमीन जी असेल 36 एकर आणि कोरडवाहू जी जमीन असेल ती तुम्हाला 54 एकर या ठिकाणी एका व्यक्तीच्या नावावरती ठेवता येते। मग आता अशा प्रकारच्या जमिनी जर अतिरिक्त दिसून आल्या तर त्याचं विवरणपत्र पूर्ण घेतलं जातं, त्या जमिनीची पूर्ण माहिती घेतली जाते, त्या जमिनीची जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी केली जाते, अधिकृत जी काही अतिरिक्त जमीन असेल त्याची घोषणा केली जाते आणि जेवढी काही अतिरिक्त जमीन असेल ती सरकार जमा केली जाते। मग सरकारकडे एक लँड बँकमध्ये ती जमीन जमा होते। मग आता पुन्हा माजी सैनिकाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली, भूमिहीनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली, तुमच्या बऱ्याच साऱ्या योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण असेल किंवा पुन्हा आदिवासीचं सबळीकरण असेल, अशा काही जर बाबीमध्ये ती जर सरकारी जमीन लागणार असेल तर त्यावेळेस ती जमीन भूमिहीन लाभार्थ्यांना देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो। याच्यानंतर ती जमीन कुणाला मिळते, मग अशीच जमीन दिली जात नाही, त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या मर्यादा येतात, त्याच्यामध्ये वाटपाचे नियम दिलेले आहेत। याच्या जो काही कायदा आहे शेतजमीन कमाल धारणा कायदा 1961 त्याच्या अंतर्गत कलम 6 आहे,
त्या 6च्या अंतर्गत पुन्हा अतिरिक्त जमिनीच्या वाटपाचा जो काही नियम असेल तो नियम देण्यात आलेला आहे की याच्यामध्ये अतिरिक्त जमिनीची वाटणी कशा प्रकारे करावी याचा एक त्याच कायद्याच्या अंतर्गत एक तरतूद करण्यात आलेली आहे. भूमिहीन व्यक्तींना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या व्यक्तींना याच्यामधून जास्त जमिनी दिल्या जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाचा आणि सर्वांना उपयोगी पडेल अशा माहितीवरती एक विचारलेला हा प्रश्न होता आणि त्याच्या संदर्भातील ही एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या संदर्भातील किंवा याच्या रिलेटेड जर काही इतर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि यापूर्वी सुद्धा आपण बऱ्याच साऱ्या विषयांवरती माहिती घेतलेली आहे. त्याच्याबद्दलही जर काही तुमच्या कमेंट असतील तर नक्की मी त्याच्याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.